चालेल. तुमच्या सगळ्यांचं मी वेलकम करतो. फ्री बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स या आपल्या इनिशिएटिव्ह मध्ये. हा नक्की इनिशिएटिव्ह काय आहे हा तुमच्यापर्यंत मला आज पोहोचवायचा आहे, त्यासाठी हे मीटिंग मी अरेंज केलेली आहे. यामध्ये मी माझं थोडंसं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला, माझ्याबद्दल माहिती असावी. मी प्रवीण अरुण मुंडे, सिव्हिल इंजिनियर आहे. वाडिया आणि MIT कॉलेजमधून माझं एज्युकेशन झालेलं आहे. साधारण एक 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे माझा टोटल, जो ज्यातला 2 वर्ष गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि 7 वर्ष एज्युकेशन सेक्टरमध्ये, आता म्हणजे 8 वर्ष आहे हे. बाकी मग प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग आणि जॉब असा स्वरूपाचा माझा एक्सपिरियन्स आहे. कोर एरियाज मध्ये पाहायला गेला तर टेंडरिंग, बजेटिंग, कॉस्ट ऑडिट आणि प्रोजेक्ट कंट्रोल हे आहेत. इंटरेस्ट जर पाहायला गेला तर नवीन आयडियाज डेव्हलप करणं आणि त्यांना स्टार्टअपला मदत करणं हे माझे इंटरेस्ट एरिया आहे. साधारण मोठ्यात मोठा प्रोजेक्ट पाहायला गेला तर 120 करोडच्या प्रोजेक्ट पर्यंत मी काम केलेलं आहे. आणि टोटल कॉस्ट जर प्रोजेक्टचे पाहायला गेली तर तो 2000 करोडच्या प्लस ही 2015 पर्यंतचीच कॉस्ट सांगतो मी तुम्हाला. 2015 पर्यंत एवढ्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. हॉबीज जर पाहायला गेला तर साधारण एक बिझनेस रन करणं किंवा बिझनेस शिकणं, ट्रेकिंग करणं आणि टीचिंग या माझ्या हॉबीज आहेत. काही ट्रेनिंग मॉड्यूल्स मध्ये मी इन्व्हॉल्व आहे. त्यातले काही मॉड्यूल्स मी इथं खाली मेन्शन केलेले आहेत, जे आहे कॉन्ट्रॅक्ट्स, ई टेंडरिंग, इस्टिमेशन, त्यातलं गव्हर्नमेंट इस्टिमेशन असेल, टेंडर वर्किंग असेल, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टच्या क्वांटिटी सर्वेइंग असेल. म्हणजे स्पेशल तो एक वेगळा सेगमेंट केला होता. आणि आमची सुपर 25 बॅच जी नॉन टेक्निकल साठी लायसन्स प्रोव्हाइड करते 10 लाखांची. आणि याचबरोबर आम्ही नवीन इनिशिएटिव्ह आता चालू केलेला आहे, जो आहे मेंटरशिपचा. म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना सुरुवात, म्हणजे एखादा नॉन टेक्निकल जरी असेल तरी 10 लाखापासून जरी सुरुवात केली तर तो बिझनेस त्याचा एक 5 वर्षामध्ये 10 कोटी टर्नओव्हर पर्यंत कसा नेऊ शकतो, याच्यासाठीची मेंटरशिप आहे. सिव्हिल इंजिनियर करू शकतात, तसंच नॉन टेक्निकल आहे तेही करू शकतात. म्हणजे ज्याला बिझनेस करायचा आहे, कॉन्ट्रॅक्टिंग सेगमेंट मध्ये यायचं आहे, त्या सर्वांसाठीच आहे. ठीक आहे. साधारण आतापर्यंत पाहायला गेला तर आमच्या इन्स्टिट्यूट बद्दल थोडंसं सांगायचं तर 2015 पासून आमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. CSRDF हे आपण गेले 2 वर्षापूर्वी इनिशिएटिव्ह ट्रस्ट चालू केलेले आहे, ज्या मार्फत आपण काही सोशल कॉज, सोशल ऍक्टिव्हिटीज रन करायचा प्रयत्न करतोय. CEIITच्या मार्फत आम्ही 10,000 प्लस इंजिनियर्सना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे मागच्या 8 वर्षामध्ये. एक फॅकल्टी आणि सर्व पाहायला गेलं तर एक जवळपास 25च्या वर जणांची टीम आहे, जी हे सर्व रन करते. साधारण गुगलवर रेटिंग वगैरे तुम्ही पाहायला गेलात CEIITच्या नावाचं तर 4.7चं रेटिंग आहे, तुम्हाला पाहायला भेटेल. 1.5 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्यांची टोटल केली तर हे 1.5 लाख रुपये, 1.5 लाख फॉलोअर्स होतात. आणि व्हॉट्सअप आणखी जर पाहायला गेलात तर कोणी ना कोणीतरी तुम्ही या ग्रुपवर टच आहात, याबद्दलची माहिती आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी कनेक्ट झालेले आहात. ठीक आहे. इथे आज आपण जे डिस्कस करणार आहोत ते बेटा म्हणजे बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स. हा पूर्णपणे फ्री प्रोग्राम आहे आणि जो रन केला जाणार आहे CSRDF मार्फत, कन्स्ट्रक्शन सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन मार्फत. तर यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर डिप्लोमा, डिग्री किंवा एमटेक सिव्हिल इंजिनियर जे झालेले असतील त्यांच्यासाठी हा असणार आहे, कारण सिव्हिल इंजिनियर साठी डेडिकेटेड आहे. किंवा याचं नॉलेज असेल असा जो वर्किंग प्रोफेशनल असेल आणि ज्याला हे करायचं असेल त्यांच्यासाठी असणार आहे. तर हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. एज लिमिट 18 प्लस असावा तो, हा एज लिमिट आहे. मग पुढचं एजचं लिमिट काही ठेवलेलं नाहीये. मग एखादा म्हणतोय की मी 30 वर्ष, 25 वर्ष कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये काम केलंय, पण मला थोडंसं ऑटोकॅड, एक्सेल या गोष्टीची माहिती हवी आहे, तर त्यांच्यासाठी ही वेलकम आहे. ठीक आहे. तर त्यामुळे 18 प्लस फक्त एज लिमिट दिलेली आहे. जे आपण डिप्लोमा पास आउट होतो तो म्हणायला काय हरकत नाही. यामध्ये 3 इसेन्शियल ट्रेनिंग आम्ही दिलेले आहेत. म्हणजे बेसिक एज्युकेशन जे सिव्हिल इंजिनियर्सना गरजेचं आहे, जे तुम्हाला सर्वांना माहित आहे की एक आहे साईट वरचं ट्रेनिंग महत्वाचं, तर ते पूर्णपणे फ्री आम्ही देत आहोत. याचं ड्युरेशन साधारण 1 महिन्याचं असणार आहे.
मग यामध्ये लाईन आउट पासून ते प्रोजेक्ट हँडिंग ओव्हर करण्यापर्यंतच्या सर्व ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे, लाईन आउट पासून ते प्रोजेक्ट हँडिंग ओव्हर पर्यंतच्या सर्व ऍक्टिव्हिटी. यामध्ये 5 दिवस आपण फुल डे साईटवर असणार आहोत. साईटवर काही मॉडेल्स केलेले आहेत, डेमोज केलेले आहेत, साईटवर सेटअप केलेले आहेत आणि त्या मार्फत आपण हे पूर्ण ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जाणार आहे. ऍक्च्युअल साईट व्हिजिट असणार आहे. साईट ट्रेनिंग मध्ये लाईन आउट पासून म्हणजे बाउंड्री ठोकलेले आहे, बाउंड्री पासून मग ते मार्किंग जमिनीवर करण्यापासून ते सर्व ऍक्टिव्हिटी करणं, त्यांचे मेजरमेंट्स कसे घेतले जातात ते पाहणं, त्यांच्या क्वालिटी कशा चेक केल्या जातात ते पाहणं, त्यांचं रेट अनालिसिस कसं केलं जातं हे पाहणं, पण साईट लेवलचं, साईट वरचं, कारण हे ऑन साईट ट्रेनिंग असणार आहे. 1 महिनाभर डेली 1 तास ते 1.5 तास तुमचं क्लासरूम मध्ये वगैरे असेल आणि 5 दिवस मात्र फुल डे आपण साईटवर असणार आहे. ठीक आहे, पण साईटवर जाऊन पाहायचं काय, त्याची बेसिक तयारी वगैरे ही आपण क्लासरूम मध्ये करून घेणार आहोत तुमची. ठीक आहे, म्हणजे साईटवर जायच्या अगोदर टर्मिनॉलॉजी माहित असावी, मेजरमेंट माहित असावं, नाही तर साईटवर जाऊन आपला वेळ जाणार. म्हणजे साईटवर जाऊन तिथं बोर्ड लावून शिकवत बसण्यापेक्षा आपण पहिले सगळी माहिती करून घेऊ, ड्रॉइंग रीडिंग कसं करायचं असतं, काय करायचं असतं, मग डायरेक्टली साईटवर जाऊ आपण. ठीक आहे, तर महिनाभराचं ट्रेनिंग असणार आहे, त्यातले 5 दिवस आपण पूर्णपणे साईटवर असणार आहोत. ठीक आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर हे पहिलं पहिलं बेसिक एज्युकेशन ट्रेनिंग असेल. कारण साईटवरचं ट्रेनिंग आणि जे गरजेचं आहे ते ट्रेनिंग बऱ्याच जणांना कॉलेज पास आउट होतात तरी सुद्धा माहिती नसतं. डायरेक्टली साईटवर गेलात तर तुम्हाला एकदम नवीन व्यक्ती म्हणून तुम्हाला काही ठराविक ऍक्टिव्हिटीज टास्कच दिल्या जातात करायला, किंवा एकदम सगळ्या टास्क दिले तर आपल्याला लोड येतो की नक्की या टास्क करायच्या कशा. आपण शिकतो ते कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत शिकतो. कॉन्ट्रॅक्टर जसं सांगेल तसं आपण शिकत जातो. जसं आमचं 2-3 दिवसापूर्वी बोलण्यामध्ये झालं होतं की साईटवर जाऊन उभा राहिला आणि कॉन्क्रीट करायचं असेल तर टाक रे पाणी म्हणलं की तो पाणी टाकत राहतो. आणि का टाकायचं, तर माल चांगला जातो, आतमध्ये जाऊन बसतो म्हणून. मग त्याचं ते इंजिनिअरिंग नॉलेज सगळं बाहेर राहतं, पाणी टाकावंच लागतं असं त्याचं हे होतं आणि पाणी टाकूनच तो कॉन्क्रीट काही न बोलता तो उभं राहून टाकतो. तर मग किती पाणी असावं, काय असावं, वर्कॅबिलिटी काय असते, ह्या सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंग प्लस साईट या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला पाहायला भेटतं. मग ऍक्च्युअल साईटवरचे प्रॉब्लेम्स काय असतात, खरंच साईटवर लाईन आउट करायला गेल्यावर काय होतं. तर एक कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी तुम्हाला हे ट्रेनिंग नक्कीच आवश्यक आहे. या ट्रेनिंगची फी आम्ही CEIIT मार्फत आम्ही 6,000 रुपये घेत असतो, पण तुमच्यासाठी ही ट्रेनिंग पूर्णपणे फ्री असणार आहे. तर कारण हे आम्ही ट्रस्टच्या मार्फत रन करणार आहोत आणि CSRDF मध्ये तुम्हाला 1 महिना ही ट्रेनिंग घ्यायचं आहे. साईटवरचं ट्रेनिंगच्या बरोबरच तुम्हाला ऑटोकॅड 2D आणि 3D हे एक ट्रेनिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये एक बेसिक ड्रॉइंग पासून ते पूर्ण एक बंगलोचा प्लॅन काढून त्याचं 3D पण काढण्यापर्यंतचा पूर्ण ऑटोकॅड त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे, मग त्या ठिकाणी त्याचं वर्किंग ड्रॉइंग करणं असेल, त्याचं सेक्शन्स वगैरे काढायचे असतील, या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतील. एक्सेल तिसरी ऍक्टिव्हिटी असणार आहे एक्सेलची. आता एक्सेल हे खूप गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय ना. चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा, एक्सेल गरजेचं वाटतंय का, कशासाठी गरजेचं वाटतंय. तर आपल्याला मेजरमेंट शीट्स, ऍबस्ट्रॅक्ट, रेट अनालिसिस, वेगवेगळे बिलिंगचे फॉर्मॅट्स असतील, रिपोर्टिंगचे फॉर्मॅट्स असतील, चेकलिस्ट असतील, सगळ्या आपल्याला एक्सेलवरच करावं लागतं. मेजर आपल्या सॉफ्टवेअर आपल्यात वापरण्यात येतं ते एक्सेल आणि ऑटोकॅड. त्यामुळे हे बेसिक एज्युकेशन मध्ये आम्ही टाकलेलं आहे आणि हे ट्रेनिंग प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला फ्री भेटावं ही आमची या मार्फत इच्छा आहे. ठीक आहे, तर आजपर्यंत तुम्ही आपले सगळे वेबिनार तुम्ही पाहत आला असाल तर कुठल्या कुठल्या ट्रेनिंग आणि फी त्याला इन्व्हॉल्व होते. आणि हे 3 ट्रेनिंग आम्ही तुम्हाला CSRDFच्या मार्फत एकदा पूर्णपणे फ्री देणार आहोत. तुमचे प्रश्न मी घेतो. तुम्ही बऱ्याच जणांनी हँड रेस केलेला आहे, पण तुमचे प्रश्न मी घेतो. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मात्र टाकून ठेवा, म्हणजे विसरणार नाहीत असं तुम्ही वाटलं सर. चॅटबॉक्स मध्ये टाकून ठेवा आणि नंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. ठीक आहे, तर हे 3 ट्रेनिंग असतील. डेली 1 ते 1.5 तास प्रत्येकाचं ट्रेनिंग असणार आहे. ऑटोकॅडचं 1 ते 1.5 तास असेल, एक्सेलचं 1 ते 1.5 तास असेल. ठीक आहे, हे 3 इसेन्शियल ट्रेनिंग आहेत.
याच्या व्यतिरिक्त आणखी कुठलं एसेन्शियल ट्रेनिंग मला वाटत नाही की असावं कोणताही सिव्हिल इंजिनियरला. हे तीन ऑटोकॅड, ड्रॉइंग, रेडिंग कंपल्सरी आहे. एक्सेल, बिलिंग करणं वगैरे सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एक्सेल चांगलं यायला हवं. आणि साईट तर माहितीच असायला हवी. मग नंतर ऍड ऑन बरेच होऊ शकतात. म्हणजे तुम्ही रेविट होऊ शकतं, स्ट्रक्चरल डिझाईन होऊ शकतं, 3D चे डिझाईनचे सॉफ्टवेअर होऊ शकतात, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग होऊ शकतं, मग त्यातले ई टेंडरिंग असेल, इस्टिमेशन असेल, बरे वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्या सगळ्यांचा बेस मात्र पाहायला गेला तर ह्या तीन ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. या तीन ऍक्टिव्हिटीज सगळ्यांना फ्री भेटाव्यात यासाठीचा हा उपक्रम. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. पुढे आहे, यासाठी आता लिमिटेड सीट्स आहेत याच्यामध्ये. एक साधारण फक्त 30च सीट्स आपण घेणार आहोत. हं? प्रत्येक महिन्याला 30 जणांना हे ट्रेनिंग असणार आहे. म्हणजे साधारण तुम्ही वर्षभरात मध्ये पाहायला गेला तर 360 जणांना हे ट्रेनिंग अवेलेबल असेल. 12-36, 360. 360 जणांना आहे ट्रेनिंग अवेलेबल असेल. याचं मीडियम मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम असं असेल, लँग्वेज मीडियम म्हणलेला पाहायला गेला तर. पण ऑनलाईन मोड मोड म्हणता येईल. मीडियम सॉरी मोड, मीडियम पेक्षा मोड म्हणतो मी. टीचिंग मोड हा जो असणार आहे तो ऑफलाईन पूर्णपणे असणार आहे. ऑनलाईन हे अवेलेबल नाहीये. या ठिकाणी काय करतो, मीडियम मध्ये थोडस तुम्हाला एक ऍड करतो म्हणजे ते करेक्ट होऊन जाईल. मोड ऑफ मेजरमेंट म्हणतो मी या ठिकाणी, मोड ऑफ टीचिंग म्हणतो. लँग्वेज म्हणतो. ठीक आहे. मराठी प्लस इंग्लिश. पूर्णपणे नसेल, इंग्लिश शब्द वापरायचे आहेत आपल्याला, त्यामुळे मराठी प्लस इंग्लिश. ठीक आहे. तर मोड ऑफ टीचिंग जे असणार आहे पूर्णपणे ऑफलाईन. बॅच ही ऑफलाईनच असणार आहे. पुणेमध्ये असणार आहे. ऍड्रेस वगैरे मी सेंड करतो तुम्हाला. बॅच ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून चालू होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून बॅच चालू होणार आहे. 1 तारखेला बॅच जी चालू होईल ती साधारण 25 तारखेपर्यंत बॅच चालणार आहे तुमच्या. 5 दिवस पुढचे तुमचे इव्हॅल्युएशन आणि बाकीच्या गोष्टीसाठी असणार आहे. ट्रेनिंग 25 पर्यंत असणार आहे. टायमिंग साधारण सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत याचं टायमिंग असेल. टायमिंग देखील फिक्स असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे तुम्ही फ्री असले पाहिजे. महिनाभर पुण्यामध्ये यायची तयारी असली पाहिजे. 30 जणांसाठी जागा आहे, त्यामुळे लवकरात लवकर सीट कन्फर्म करणं हे गरजेचं आहे. कारण फ्री ट्रेनिंग आहे, पुण्यामध्ये ट्रेनिंग आहे. जे CEIITच्या बाकीच्या मुलांना शिकवलं जातं ते तुम्हाला या ठिकाणी पण टीचिंग असणार, बेस्ट टीचिंग असणार आहे. कारण या मार्फत CSRDF ला काही कमवायचा असा उद्देश नाहीये. सर्वांनाच फ्री ट्रेनिंग द्यायचं आहे. ट्रेनिंग ड्युरेशन 1 महिना आहे. टाइम 9 AM ते 1 PM असं असणार आहे. आणि मंडे टू फ्रायडे ट्रेनिंग असेल. सॅटर्डे संडे सुट्टी असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला वेळ भेटून 9 ते 1 हे मीडियम असणार आहे. ठीक आहे. यामध्ये पुढचे डिटेल्स, जॉईनिंग प्रोसेस कशी असेल याची, तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व हे असणार आहे. जो पहिला येईल त्याला हे भेटेल. 30 सीट्स असणार आहे. सीट कन्फर्म कसं करायचं, याची फीज काय आहे ते सांगतो. फीज पूर्णपणे फ्री आहे म्हणलं, पण रिफंडेबल डिपॉझिट फक्त 999 रुपयाचं घेतलं जाईल, जे तुम्हाला तुमचा कोर्स पूर्ण झाला की रिफंड भेटणार आहे. त्यासाठी 90% तुमची अटेंडन्स गरजेची आहे. आणि साधारण प्रत्येक ह्याच्यामध्ये सगळे मिळून 90% अटेंडन्स तुमची कंपल्सरी आहे. 999 रुपये हे तुमचा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही यासाठी अप्लाय करायचं आहे. ऑफलाईन एक ऍप्लिकेशन आहे, ते तुम्ही दिले की तुमचे रिफंड प्रोसेस कम्प्लीट होऊन. तुम्हाला सीट कन्फर्म करायचं असेल तर मी ही लिंक देत आहे तुम्हाला. त्या लिंक वरून तुम्हाला तुमचं सीट कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. येस. टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत मी या ठिकाणी सांगतो. दिस इज फ्री ट्रेनिंग प्रोव्हाइडेड फॉर ऑल सिव्हिल इंजिनियर. या टर्म्स कंडिशन तुम्हाला पेमेंट लिंकवर पण आहेत. पण बऱ्याच जणांनी म्हणलं की सर मला थोडं सांगा, गाईड करा ते काय आहे नक्की कसं आहे. त्याच्यामुळे म्हणलं की मी वेबिनार घेतो. वेबिनारमध्ये सगळ्यांनाच एकदाच सांगतो. ठीक आहे. त्यामुळे आज आज काय असा प्लॅन नव्हता, काल ठरला आणि मी तुम्हाला आज तुमच्या समोर आलेला आहे.
हे ट्रेनिंग असणार आहे, हे फ्री ट्रेनिंग आहे. ही जी अमाऊंट 999 आम्ही कलेक्ट करतोय ही पूर्णपणे रिफंडेबल आहे, जी तुम्ही ट्रेनिंग सक्सेसफुल कंप्लीट केलं की तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे विनाका फ्री आहे म्हणून मी येणार नाही, कसंही करतोय असं काही नाही. इव्हॅल्युएशन होईल प्रॉपर तुमचं. इव्हॅल्युएशन झाल्यानंतर मला आणि 90% अटेंडन्स असेल त्यांना हे पैसे रिफंड होतील. नो रिफंड विल बी प्रोसेस इफ ट्रेनिंग विथ 90% अटेंडन्स नॉट देअर अँड इव्हॅल्युएशन नॉट अटेंडेड. रिफंड मिळणार नाही. तुम्हाला परत नेक्स्ट मंथ साठी तुम्हाला जर अटेंडन्स नसेल हे करायचं असेल तर नेक्स्ट मंथ साठी तुम्ही परत ट्रेनिंग ऑप्ट करू शकता. ठीक आहे, जागा अवेलेबल असतील तर. ठीक आहे, कारण 30 जणांसाठीच आहे, फ्री आहे. ट्रेनिंग अटेंड केलं नाही तर रिफंड प्रोसेस होणार नाही. कॅन्सलेशन नाहीये, रिशेड्युलिंग होणार नाही ट्रेनिंगचं डेट वगैरे. तुम्हाला 999 डिपॉझिट जे करायचे आहे ते 25 तारखेपर्यंतच करायचे आहे. आणि रिशेड्युलिंग म्हणजे आता या महिन्यात मधलं तर तुम्हाला करता नाही येणार. या महिन्यामध्ये ट्रेनिंग आपण करतही नाहीये, कारण इनिशियली आताच आपण स्टार्ट केलंय. जे पण काय आहे ते कॅरी फॉरवर्ड आपण 1 एप्रिल पासून ट्रेनिंग पूर्ण चालू होणार आहे. ठीक आहे. तर ट्रेनिंग ड्युरेशन जे असणार आहे ते 1 महिना आहे आणि 1 महिन्यातच ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला. सर मी अटेंड केलं नव्हतं पुढच्या महिन्यात येतो अजिबात नाही. सीट फुल होणार आहेत, त्यामुळे त्यामध्ये हे काही नाहीये. रिशेड्युलिंग तुम्हाला करता येईल जर 24 तासाच्या आत पेमेंट केल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून सांगितलं तरच तुमचं रिशेड्यूल होऊ शकतं. ठीक आहे. ट्रेनिंग हे 1 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत महिन्याच्या असणार आहे. सॅटर्डे संडे मोस्टली हॉलिडेज असतील, पण काही कारणास्तव जर आपल्याला काही एक्स्ट्रा घ्यावं लागलं वगैरे असू शकतं, पण मोस्टली हॉलिडेज असतील. ट्रेनिंग 30 रजिस्ट्रेशन झाल्यावरच होईल. कधी समजा जर सुरुवात आहे आता आपलं रिस्पॉन्समुळे समजा 15-20च झाले तर ट्रेनिंग पोस्टपोन होऊ शकतं, पण मोस्टली मिनिमम 20 कॅन्डिडेट तर असतील तर आपण ट्रेनिंग तसं प्रोसीड करणारच आहोत. 30 कॅन्डिडेट आपण म्हणतोय, 30च्या वर घेणार नाहीयेत. लिस्ट ऑफ कन्फर्म सीट्स तुम्हाला कुठं पाहायला भेटेल तर CSRDF.in या वेबसाईटवर पाहायला भेटेल. आता अजून काही पोस्ट केलेलं नाहीये त्या ठिकाणी. हे साधारण एक त्याला हे व्हायला पण एक तुम्ही 24 ते 48 तास धरून चला, कारण आपण 24 तासाची विंडो तुम्हाला रिशेड्युलिंग साठी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर एकदा वेबसाईटवर 48 तासानंतर नाव लागलं तर मग तुम्हाला ते त्या महिन्यामध्ये कॅन्सल करता येणार नाही. ठीक आहे. ठीक आहे, हेच सांगितलं आहे परत की 30 रजिस्ट्रेशन झाले नाही तर 25 तारखेपर्यंत तर ट्रेनिंग नेक्स्ट मंथ मध्ये सेम रजिस्ट्रेशन कंटिन्यू करून होऊन जाईल. त्यामुळे त्या केसमध्ये पण रिफंड भेटणार नाहीये. आमच्याकडून जरी रिशेड्यूल झालं तरी पुढच्या महिन्यासाठीची तुम्हाला तारीख मिळेल. रिफंड ऍप्लिकेशन तुम्हाला जे द्यायचं आहे कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर ते 1 महिन्याच्या आतच द्यायचं आहे. शक्यतो सर्टिफिकेट इव्हॅल्युएशन झालं की तुम्ही ते सर्टिफिकेट तुमचं इव्हॅल्युएशन कम्प्लीट झालं की सर्टिफिकेटसाठी अप्लाय करणार त्यावेळेस तुमचं हे करून टाकायचं. 1 महिन्याच्या आतमध्येच होईल. मॅक्सिमम 31 मार्च ऑफ एव्हरी इयर. म्हणजे एखाद्या महिन्यात तुम्हाला लवकर हे करायला लागलं तर जास्तीत जास्त तुम्ही 31 मार्च पर्यंत ते रिफंड हे करू शकता. त्याच्या नंतर नाही होणार त्या त्या वर्षाच्या, नाहीतर ती रिसिप्ट कन्सिडर केली जाईल. ठीक आहे. CSRDF कडे राईट्स आहेत, काही टर्म्स कंडिशन चेंज करायचे असतील तर त्या चेंज करू शकता. ठीक आहे. आता माझं इथपर्यंत होतं. तुमचं म्हणणं काय असेल, तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. काही जण नवीन जॉईन झालेले आहेत तर त्यांच्यासाठी फक्त एवढं सांगतो की आपण हे 3 इसेन्शियल ट्रेनिंग फ्री ऑफ कॉस्ट, फ्री बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स, ऑन साइट ट्रेनिंग ऑटोकॅड 2D 3D आणि एक्सेल, हे 3 आपण फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत. त्याच्यामध्ये लाईन आउट पासून हँडिंग ओव्हर आहे. ऑन साइट ट्रेनिंग ऑटोकॅड मध्ये बंगलो प्लॅन पासून ते 3D सर्व हे आहेत, 3D काढण्यापर्यंत आहे.
ऑटोकॅड वर पण मात्र, आणि एक्सेल मध्ये मात्र मेजरमेंट शीट तयार करण्यापासून ऍब्स्ट्रॅक्ट शीट तयार करणं, रेट अनालिसिस तयार करणं, हे सर्व इन्क्लूड आहे. ठीक. पण एक्सेलचं ट्रेनिंग असेल, क्वांटिटी सर्वेचं नाही. ठीक आहे. चालेल. तर तुमचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी एकेकाला हे करतो, घेतो. टर्म्स कंडिशन समजले तर याच्यावर तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की कॉल बॅक अरेंज करावा, तर तुम्ही तुमचं नाव, तुमचा नंबर आणि डेट, ईमेल आय डी चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करावा. ठीक आहे. आपला ऑफिसचा ऍड्रेस, तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचे असेल तर ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे, 3rd फ्लोअर, केतकी प्रिमायसेस, अल्का टॉकी चौक, बिहाइंड बँक ऑफ इंडिया, सदाशिव पेठ, पुणे. ठीक आहे. हा ऑफिस ऍड्रेस आहे. चालेल. आता तुमचे प्रश्न घेऊयात आपण. येस, एक एक करतो डायरेक्टली. म्हणजे आता याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे काही नसेल, हाच व्हिडिओ मी युट्यूबला पण शेअर करेल, ज्याच्यावरून तुम्हाला माहिती परत काय ऐकायचं असेल तुम्ही इथून ऐकू शकताय. ट्रेनिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे. मला तुमचं सीट कन्फर्म करायचं असेल तर पेमेंट डायरेक्टली करून सीट कन्फर्म करा. रिफंडेबल डिपॉझिट आहे. हा नंबर आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी, अभय सर असतात त्या ठिकाणी. हा ऑफिसचा ऍड्रेस आहे, वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला यायचं असेल ऑफिसला, तुम्ही येऊन प्रत्यक्ष व्हिजिट करू शकता. कॉल बॅक तुम्हाला हवा असेल तर नाव, नंबर मेन्शन करा. ठीक आहे. टर्म्स अँड कंडिशन्स आपण पाहिल्या. 999 रिफंडेबल डिपॉझिट आहे. हा मग मी तुम्हाला लिंक शेअर करतो. वाटतं सर एक जण विचारतात लिंक करा, तर लिंक शेअर करतो एक मिनिट चॅट बॉक्स मध्ये मी. सर की काय प्रश्न आहे सर? ऑनलाईन ट्रेनिंग होईल का? ऑनलाईन नाही, हे पूर्णपणे ऑफलाईनच ट्रेनिंग असणार आहे, पुण्यामध्येच असणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या ऑनलाईन मिटिंग करू शकतो का? ऑनलाईन मिटिंग म्हणजे माझ्या बरोबरची मिटिंग असेल तर त्याला अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यावं लागेल. बाकी या जर सेशन्स असतील तर ते ऑनलाईन तुम्ही करू शकता, पण ते चार्जेबल मग सीआयटीच्या ह्याच्यावर असतील. हे फक्त ऑफलाईन ट्रेनिंग असणार आहे पुणेमध्ये, ते सुद्धा. ठीक आहे. येस, ऑनलाईन नाही, ते सांगितलं पुण्यामध्ये ऑफलाईनच फक्त आहे. येस. फी सांगितलं, फी नाहीये याला, फक्त रिफंडेबल डिपॉझिट आहे, ते 999 रुपयाचं आहे. ठीक आहे. जॉईनिंग प्रोसेस फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिसेस आहे. ऑन साइट ट्रेनिंग, ऑटोकॅड आणि एक्सेल हे त्यामध्ये शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. हेच काही प्रश्न असतील तर हँड रेज करू शकता बरं तुम्ही. तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे तर हँड रेज करा. मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देतो. ठीक आहे. ओके. माझ्या ऑनलाईन अपॉइंटमेंट हवे आहे तर मी नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि स्पेशली त्याचं इन्स्ट्रक्शन सांगून ठेवा की माझ्या बरोबर हवे आहे. पण माझ्यावर माहिती काढण्यापूर्वी दुसरं अजून एक दोघांना पहिले भेटलात आमच्या बद्दल तर ब्रीफ मध्ये तुम्हाला पूर्ण आयडिया येते, मग माझ्याकडे आलात तर फायदा होईल. वेळ जात नाही आपल्या दोघांचाही. चालेल. आपण मी मी एक रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि मग तुमचे प्रश्न उत्तर आपल्याला घेऊ. तुमचे काही प्रश्न आहेत